मच्छी घ्या मच्छी, मच्छी घ्या मच्छी, मच्छी वाले मच्छी, मच्छी लेंगा, मच्छी लेंगा। तेरा लेंगा किधर है? मेरा इधर ही। ओ पानी में पकड़ने को जाता है ना, हाँ हाँ, वो भीग जाता है। बिकता है। हाँ इसलिए बेचा। बिकता है इसलिए बेचा? हाँ पप्पा काय चाललंय तुमचं हे? मच्छी आणली मच्छी। कसली मच्छी? विभाग मच्छी। हा मच्छी. विभाग। पप्पा मच्छी नाही ती, मग मच्छी। ससा कसा आला? ससा नाही ती, मगर आहे मगर. मगर ही मगर कशी आली? अरे खेळण्यातली आहे ती, म्हणूनच खेळत होतो. पप्पा हा कोणाला सांगू नका, मावशीनं आपल्यासाठी रोबो पाठवलाय. रोबो. बैटरी लो, बैटरी लो, बैटरी लो. कितने में दिया? त्याची बॅटरी लो झाली असं तो म्हणतो. कितने में दिया काय? तो तुम्हाला बॅटरी लो. नाही नाही, त्याला चार्जिंग पाहिजे. मी चार्जिंग शोधून येतो. चार्जिंग? हा हे ह्याचा रिमोट आहे. कुणी आलं हा तर सांगायचं घरात नाही येत, नंतर या. हा. कोणा सांगू नको काय आणलंय. हे तू शोध रे चार्जर. 2 मिनिटात आलो, 2 मिनिटात. त्याला कुठं चार्जर लावतो? हॅलो, व्हॉट इज योर नेम? रोबो. आय एम ओबामा. मस्त मस्त. चला येतो. And this is the चौकोनाच्या चारी बाजू समान आहे. गुड नाईट. चल सोडलंय तुझं काय वाकडं केलंय मी. हे राजा सोडला, तुझ्या पार किडाय किडा. हा रोबो चहा बनवून देतो. चहाच बनवून घेतो याच्याकडून. हे चहा बनव. चहा बनाव. तू चहा बनव. तू चहा बनाव. राहिला रिपीट गोष्ट. मी तुझ्यासाठी चहा बनवतो. हा तूच बनव. का मी का बनवू? मी काय बनवतो? दादा दादा बनवते जेवण बनवते तुला. ती चाय बनव. डेंजरस. हा याच्याशी प्रेमानं वागा, तो तुमच्याशी प्रेमानं वागला. तू माझे पाय दाबू देऊ शकतोस? तू माझे पाय दाबून देऊ शकतोस? मी दाबून देऊ? मी दाबून देऊ? Yes. असं नाही, तूच दाब. दाब तुझ्या आईला दाब. दाब लवकर दाब. काय खेळलाय? 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 पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ. पैसे नाही, मला काहीतरी दे. काय देऊ तुला? मावा देऊ? मावा दे. तुम्हाला मला काहीतरी दे. काय देऊ तुला? काय काहीतरी काय? खुर्ची घेऊ. खुर्ची घेऊन जातो. दादा घेऊन जातो. जा बाबा जा जा जा. आईला डेंजर होता रे बाबा. वा अरे रोबो कुठे पप्पा? रोबो 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 गेला. रोबो गेला? कुठे गेला? गेला. अरे तो लय डेंजर होता. पैसे मागत होता. मग तुम्ही दिले? नाही नाही, मी चालाकी गेली. काय? त्याला खुर्ची नाही म्हटलं मी. अरे सही आहे पप्पा. अरे सही आहे काय? 20,000ची खुर्ची होती ती. तो रोबो नव्हता. मग तो खुर्ची चोर होता. पकडा त्याला. खुर्ची चोर. तू गेला.
तर दोनही इतक्या मोठ्या व्यक्ती माझ्याकडे आलेल्या आहेत, त्यांच्याशी कसं बोलायचं हे मला खरंच कळत नाहीये. तो अरुणा जी, आशा जी, मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूँ. तो क्या है, आप तो हिंदी इंडस्ट्री से बिलोंग करते हैं. मेरा हिंदी तो 19-20 है, लोनावला खंडाला, जैसे मैं पहले बोल चुका हूँ. मैं बहुत तोड़ जोड़ के मेरा हिंदी बना लेता हूँ. रात भर मैंने बहुत पाठांतर किया है हिंदी का. बहुत हिंदी डिक्शनरी चाळी है मैंने. निलेश, तू हिंदीत का बोलतोय? आम्हाला मराठी येते. मी आता मला एवढा मोठा धक्का बसलाय खरं तर. म्हणजे अरुणाजी मराठी बोलतात हे मी पाहिलेलं आहे, पण आज आशाजी मराठीत बोलणार आहेत. मला खूप आनंद झालेला आहे. पण मला खूप छान वाटतं की ही जी एनर्जी आहे तुमची, तुम्ही आत्ता एंट्रीला, तुमची सुद्धा एंट्रीला मी एनर्जी बघितली. खरं तर मला हेच विचारायचं आहे की आज जमाना इतका पुढे गेलेला आहे, पण ही एनर्जी तुम्ही टिकवून ठेवली, ह्याचं रहस्य काय मॅडम? हॅपीनेस. ओहो. आणि अरुणाजी तुम्ही काय सांगाल? लोकांचं प्रेम. आम्हाला जे कंटिन्युअस मिळतोच ना, आम्ही जे काम करतात आणि लोक आम्हाला ते त्यांना आवडते आणि आम्हाला अप्रिशिएट करतात, ते बघून ते आम्हाला खूप खूप एनर्जी येते. त्यांचं प्रेम नसले तर एनर्जी नसते. क्या बात आहे. पण आमच्यासाठी तर एनर्जी म्हणजे याच व्यक्ती आहेत, ज्यांची गाणी बघून, ज्यांचं नृत्य बघून, ज्यांचा अभिनय बघून आम्ही खरं तर ती एनर्जी नेहमी घेत असतो आणि ती पुढे सुद्धा या कार्यक्रमात आम्ही घेणार आहोत. मराठी इतक्या तारका तुम्ही एकत्र घेऊन नेहमीच नांदत असता, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी शोज करता. पण या दोन व्यक्तींना तुम्ही या मंचावरती आणलेलं आहे. महेशजींचं आणि या दोन व्यक्तींचं सुद्धा खूप वेगळं नातं आहे. त्याबद्दल महेशजींनी आम्हाला सांगावं. आयुष्यामध्ये काही नाती असतात की त्या नात्यांना आपण नाव देऊ शकत नाही, पण त्या व्यक्ती भेटल्यानंतर तुम्हाला खूप बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यांचे तुम्ही फिल्म्स पाहिलेले असतात, तो एक आपल्यासाठी आनंद असतो. तर मी लहानपणी ज्यांच्या फिल्म्स पाहिल्या होत्या त्या सगळ्यांबरोबर मला काम करायला मिळालं. आणि सुदैवानं आशाजी आणि अरुणाजी यांच्याशी माझी मैत्री आहे. वयामध्ये आमच्या खूप अंतर आहेत, पण तरी आमची मैत्री आहे. आम्ही बरेचदा फोनवर बोलतो, गप्पा मारतो. आशाजी आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटत असतो. आणि ह्यांनी जे या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये जे करून ठेवलेलं आहे त्याला तोड नाही, आणि ते पाहतच आम्ही मोठं झालेलं. आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, माझ्या तारकांच्या पाठीशी आहेत, याचाच मला खूप आनंद आहे. वाह वाह वाह. आशाजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की इतकी वर्ष तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताय, आत्ताही तुम्ही खूप सुंदर दिसता, हे मी तुमची माफी मागून म्हणू इच्छितो. पण तुमची एंट्री या कलाक्षेत्रात कशी झाली? मी स्टेजवर काम करत होते आणि डान्स करत होते. आणि लेट बिमल रॉयनी मला पाहिलं स्टेजवर डान्स करत. त्यांनी मला विचारलं की तुम्ही फिल्ममध्ये काम करणार? तुम्ही हो सांगितलं. लहान होते, मला काय असं काय माहीत नव्हतं. मी परत तुरंत हो सांगितलं आणि असं मी चित्रपटात आली. पण पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला अभिनेत्री, हिरोईन म्हणून काम करायचं होतं, तेव्हाचा अनुभव कसा होता पहिल्या सिनेमाचा? पहला अनुभव तो अच्छा नहीं था, क्योंकि जिस पिक्चर में मैं काम करने वाली थी उस पिक्चर में से मुझे निकाल दिया गया था. और उसके बाद जो है इमीडिएटली एस मुखर्जी ने मुझे बुला के दिल दे के देखो मैं काम दिया. क्या बात है, क्या बात है. मी मराठी, झी मराठी.